शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन साजरा केला जातोय। शिवसेनेचे दोन्ही पक्ष वर्धापन दिन साजरा करणार आहेत। षण्मुखादन हॉलमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, तर वरईमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। तर शिवसेनेच्या गोटातून ही महत्त्वाची बातमी, आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि दोन्ही पक्ष शिवसेनेचे हा वर्धापन दिन साजरा सुद्धा करणार आहेत आणि यामध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंचा हा वर्धापन दिन त्यांच्याकडून पार पडणार आहे, तर वरईमध्ये शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि दोन्ही गटाकडून ही जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे। तर 58 हा वर्धापन दिन शिवसेनेचा दोन्ही पक्षांकडून साजरा केला जाणार आहे। साहेबांच्या विचारांनी चालणाऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिवस आज षण्मुखानंदमध्ये होत आहे आणि त्यासाठी जुने नवे सगळे लोक एकत्रित एकदिलाने आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की विधानसभेच्या संबंधाने आम्हाला काही नवे आदेश आज प्राप्त होतील। खरं तर वर्धापन दिन मी ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे दोन ठिकाणी होत आहे, एक तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे तर दुसरा शिंदेंचा, तुमच्या भाषेत क्लोन आहे। तर खरं तर त्यांच्याकडून करण्यात आलेली बॅनरबाजी आहे त्याच्यावर खरं तर प्रमाणे आपण पाहिलं तर ठाकरेंचा वारसा पुढे नेणारे किंवा ओरिजिनल वाघ अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सिंपल आणि साध्या भाषेत 58व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे। का म्हणजे असं का चित्र दिसतंय? नाही, बाटगा अधिक कडवट असतो। जे बाटगे असतात त्यांना हे सतत सांगण्याची गरज असते की आम्ही कोणीतरी आहोत, आम्ही कोणीतरी आहोत। एक चांगली म्हण आहे की कॉइन्स आर नॉयझी, करन्सीज आर ऑलवेज सायलेंट। तर जे अशी छनछनाहट करणारे जे असतात ना, तर अशी चिल्लर पैशांची छनछनाहट होत असते, त्यावर आपण काही फार भाष्य करायची गरज नाही। अभिजातपणा ज्याला म्हटला जातो, ज्याला घरंदाजपणा म्हटला जातो, तो शिवसेनेचा अभिजात बाणा जपणारे लोक आज षण्मुखानंदमध्ये एकत्रित येत आहेत। एक दुसरा प्रश्न असा आहे की छगन भुजबळ ओबीसी नेते म्हणून पाहिलं जातं, सध्या अजित पवारांसोबत ते आहे, मात्र गेल्या काही 2-3 दिवसापासून चर्चा आहे की संजय राऊत आणि त्यांची भेट झाली। छगन भुजबळ यांचं स्वगृही परतण्याचं काही इशारे किंवा इरादे आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आपण देखील आता शिवसेनेच्या उपनेते आहेत, तर त्या संदर्भात काही माहिती किंवा काय वाटतं तुम्हाला एकंदरीतच? नाही, तुमच्या वाहिनीने काल चालवलेली बातमी मी बघितली खरी, पण मला माहीत नाही की ती बातमी तुम्ही कुठल्या सूत्रांच्या आधारे चालवली। पण मला असं वाटतं की सन्माननीय भुजबळ साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या पक्षात ते नाराज आहेत हे खरं, कारण एक तर त्यांना लोकसभेला उमेदवारी इच्छुक होती पण लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली नाही। त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला राज्यसभेला मिळेल, पण लोकसभेच्याच पराभूत सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर वर्णी लागली आणि मी असं ऐकलं की बऱ्याचदा पक्षामध्ये निर्णय फक्त प्रफुल्ल पटेल आणि तटकरे घेतात, त्यामुळे तसंही भुजबळ साहेबांना काही फारसा से पक्षामध्ये दिला जात नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। परंतु नाराज भुजबळ साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा व्यक्तिशः त्यांचा स्वतःचा निर्णय आहे आणि हे मला खात्रीलायक मी एवढं सांगू शकते की भुजबळ साहेब नक्कीच त्या लोकांपैकी नाही आहेत जे रात्रीच्या अंधारात वाया सुरत गुवाहाटी पळून जातील आणि काहीतरी करतील। भुजबळ साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत, ते स्वतः अत्यंत सक्षम आहेत आणि जेव्हा कधी त्यांना निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते ठामपणे माध्यमांच्या समोर येऊन बोलतील आणि सांगतील आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांनी स्वतःहून सांगण्याची वाट बघितली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक असा आहे आता की आपण पाहिलं असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचा विजय झाला, मात्र या विजयानंतर विनायक राऊत असतील, असीम सरोदे असतील यांनी एक पत्र केलं आहे आयोगाला की यांची निवड आहे ही चुकीच्या पद्धतीने झाली आहे, कारण त्यांनी भ्रष्ट केलं आहे या सगळ्या निवडणुकीदरम्यान। त्यांच्या मुलांनी देखील निधी देणार नाही जर लीड नाही दिला तर, अशी भर सभेमध्ये बोललेले आहेत। त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीन देखील दाखवल्याचा आरोप होतोय की ईव्हीएम प्रचारात ईव्हीएम मशीन दाखवून कोणत्या नंबरवर आपलं नाव आहे, चिन्ह आहे हे देखील दाखवलं, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया ही चुकीची आहे आणि त्यामुळे त्यांची निवड जी आहे ही निवड चुकीची झाली आहे। त्यांच्यावर 5 वर्षासाठी त्यांना मतदान करण्याची आणि उभं राहण्याची ही बंदी आणावी असं मागणी करण्यात आली आहे। काय वाटतं तुम्हाला? हे बघा, उत्तर पश्चिमची निवडणुकीला तर आम्ही सरळ न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे
आणि याच पद्धतीने काही कमी अधिक फरकाने इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा असे घोळ झालेले आहेत. जिथे कुठे अगदी म्हणजे 5-10 हजाराच्या फरकाने सीट्स निघालेल्या आहेत, खूप कमी फरकाने, त्या ज्या सीट्स आहेत त्या सीटवर आम्हाला अजूनही आशंका आहे. कारण अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाचा आणि स्वायत्त यंत्रणांचा सत्ताधारी पक्षाने प्रचंड मोठा गैरवापर केलेला दिसतो. अगदी तुम्ही माढा बघितलं किंवा बीड असेल किंवा इकडे दिंडोरी असेल, की सरळ सरळ तुतारीवाला माणूस त्याच्यासारखंच दुसरं एक निवडणूक चिन्ह देणं, ज्या निवडणूक चिन्हाला लाखभरपर्यंत मतं मिळालेली आहेत, हा ठरवून निवडणूक आयोगाला हाताशी धरून खेळलेला डाव आहे. अशीच काहीशी गोष्ट आमच्यासोबतही केली गेली की सिमिलर नावाचे उमेदवार कुठे उभे केले, कुठे जाणीवपूर्वक अगदी त्यांची जी माणसं होती त्यांना मात्र सगळे अधिकार दिले गेले की निवडणूक केंद्र असेल, मतमोजणी केंद्र असेल, तिथपर्यंत ते मोबाईल घेऊन जात आहेत. खरं तर मोबाईल नाही वापरायचा तर सगळ्यांनीच नाही वापरायचा. किंवा जे EVM मशीन आहे ते EVM मशीनच फिरवण्याची त्यांना मुभा देणं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही निरपेक्षपणे पार पडण्याच्या ऐवजी ती अत्यंत पक्षपाती पद्धतीने पार पाडलेली आहे, ज्यावर आमचे अनेक आक्षेप आहेत. आणि अशा पद्धतीने ज्यांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे, अशा आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या लोकांना अपात्र का ठरवले जाऊ नये? त्यांना एकूण निवडणूक प्रक्रियेतूनच 5 वर्षांच्यासाठी त्यांना अपात्र ठरवावं. याच्या आधी आपण अपात्रतेचे असे निकष लावलेले आहेत. अगदी म्हणजे वंदनीय बाळासाहेबांवरती सूडबुद्धीने कारवाई करणारे सुद्धा लोक होते. मग जर इथे खरोखरच काही लोकांनी चुका केलेल्या असतील तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करायला हरकत नाही. किंबहुना आम्ही प्रामाणिकपणे